नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महा-डी-बी-टी, महा-डी-बी-टीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, अशा बऱ्याच शेतकऱ्यांना आता या ठिकाणी एस-एम-एस प्राप्त झालेले आहेत, की निवड झाल्याचे. प्रथम अर्ज करणारास प्रथम प्राधान्य याच अनुषंगानं अनेक शेतकऱ्यांना तुमची निवड झाली असल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले आहेत. परंतु यामध्ये शेतकऱ्यांना नेमकं अनुदान मिळतं किती? वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे प्रवर्ग आहेत, वेगवेगळ्या निवड झालेल्या आहेत. परंतु अनुदान नेमकं कोणत्या घटकाला किती मिळतं किंवा कशा स्वरूपात हे अनुदान मिळतं, हा जो काय संभ्रम आहे, ही काय शंका आहे. काही ठिकाणी 40% अनुदान मिळतं, काही ठिकाणी 50% अनुदान मिळतं. हे जे काय आपल्या मनातील सर्व प्रश्न आहेत, प्रत्येक घटकासाठी, एका घटकासाठी म्हणून नाही, ट्रॅक्टर असेल, नांगर असेल, तुमचं कृषी अवजारे असेल किंवा मनुष्यचलित असतील, स्वयंचलित अवजारे असतील, कोणतंही अवजार असू द्या, कोणतीही वस्तू असू द्या, महा-डी-बी-टीच्या अंतर्गत त्यामध्ये तुम्हाला नेमकं अनुदान मिळतं किती, ॲक्युरेट अमाऊंट किती मिळते तुम्हाला, हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला जे काय तुम्ही लाभ घेणार आहात त्याचा तुम्हाला नेमकं बेनिफिट किंवा जे जो काय लाभ मिळणार आहे, जी रक्कम मिळणार आहे अनुदान स्वरूपाची, ती किती मिळते हे निश्चित करता येतं. याचा नेमका प्रकार काय आहे, कशा पद्धतीने हे करता येतं, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, महा-डी-बी-टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 40% आणि 50% या दोन गोष्टीवर अनुदान वितरित केलं जातं. 40% सर्वसाधारण घटकासाठी आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 50% या प्रमाणात हे महा-डी-बी-टीच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं. सध्या 100% अनुदानावर या ठिकाणी कोणती एखादा स्पेसिफिक घटक असतो तो 100% अनुदानावरचा, परंतु साधारणपणे 40% आणि 50% याच प्रमाणात शेतकऱ्यांना जे अनुदान दिलं जातं याच प्रमाणात दिलं जातं. मग प्रत्येक गोष्टीला मग 40% नुसार जर धरलं तर तुम्ही ट्रॅक्टर घेतल्यानंतर तुम्हाला 1.25 लाख किंवा 1 लाखच काय अनुदान मिळतं, हा देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे. 6 लाख 7 लाख रुपयाचे तुम्ही ट्रॅक्टर घेता, 8 लाख 9 लाख 10 लाख रुपयाचे तुम्ही ट्रॅक्टर घेता, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान जे मिळतं ते मिळतं किती, 1,25,000 किंवा 1 लाख, 1,25,000 अनुसूचित जाती जमातीसाठी आणि 1 लाख रुपये हे सर्वसाधारण घटकासाठी. नेमका हा का होतो? कारण 40% जर धरलं 10 लाखाच्या ट्रॅक्टरचे 4 लाख रुपये अनुदान मिळायला पाहिजे, 50% धरलं तर 5 लाख रुपये अनुदान मिळायला पाहिजे. मग हे मिळत नाही. हे नेमकं 40% वर शासनानं लावली कशी व हे अनुदान का कमी येतं हे समजून घेतल्याशिवाय नेमकं ॲक्युरेट तुम्हाला किती अनुदान मिळेल हे गणित तुम्हाला लक्षात येणार नाही. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, शासनानं जरी 40% 50% ही जरी टक्केवारी दिलेली असली तरी त्या अनुदानाला एक मर्यादा दिलेली आहे. त्या मर्यादेच्या वर तुम्ही अनुदान घेऊ शकत नाही. शासनाने एक त्याला लिमिट दिलेली आहे, त्या लिमिटच्या वर तुम्ही अनुदान मिळवू शकत नाहीत. मग आता हे जे काय लिमिट आहे ते लिमिट कसं असतं, किती आहे, काय, हे तुम्हाला या ठिकाणी एक आपण जो चार्ट आहे डी-बी-टीच्या माध्यमातून तयार केलेला, त्या चार्टच्या माध्यमातूनच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता तुम्हाला स्क्रीनवर हा जो काय चार्ट आहे तो चार्ट या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय प्रत्येक जो घटक आहे तो घटक, त्याची टक्केवारी, अनुदान, मिळणारी रक्कम. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की काय यंत्राचं जे यंत्र आहे, जे घटक तुम्ही निवडला आहे किंवा ज्या घटकांतर्गत तुमची निवड झाली आहे त्याचं नाव या ठिकाणी दाखवलं जातं. त्यानंतर अनुसूचित जाती जमातीसाठी किती रक्कम दिली जाते, त्यानंतर इतर लाभार्थ्यांसाठी किती दिली जाते, त्यांची टक्केवारी किती आणि इतर लाभार्थ्यांची टक्केवारी किती, हे या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातंय. मग यानुसारच आपण या ठिकाणी या चार्टच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो की आपण कोणता घटक ऑनलाईन केलाय आणि कोणत्या घटकाला आपल्याला किती अनुदान मिळणार आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता हे जो ट्रॅक्टरचा विषय, आपण ट्रॅक्टरची चर्चा केली त्यामुळे ट्रॅक्टरचाच विषय या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया किंवा एक घटक आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी जर तुम्ही ट्रॅक्टर पाहिलं तर ट्रॅक्टरला काय दाखवतंय, ट्रॅक्टरमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं 2WD असेल किंवा 4WD असेल, त्याच्याशी आपल्याला एवढं काय आता डीपमध्ये माहिती घेण्याची गरज नाही. आपण फक्त सध्या अनुदान किती मिळतं याच्याबद्दल माहिती घेत आहोत. तर या ठिकाणी लक्षात घ्या, 8 ते 20 HP ट्रॅक्टर असेल तरी तुम्हाला 75,000 रुपये अनुदान मिळतं. इतर लाभार्थ्यासाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी 1 लाख रुपये. त्यानंतर 20 HP ते 40 HP जे ट्रॅक्टर आहेत त्यासाठी 1,25,000 ते 1 लाख रुपये. मग त्यानंतर 40 HP ते 70 HP याला देखील तेवढंच अनुदान मिळतं. मग असं काय होतं, या ठिकाणी देखील लक्षात घ्या, हे जे अनुदान आहे हे देखील तेवढंच मिळतं की किती, 1,25,000 ते 1 लाख रुपये. म्हणजे ट्रॅक्टरला तुम्हाला अनुसूचित जाती जमाती अंतर्गत 1,25,000 रुपये एवढंच अनुदान मिळतं, तर इतर लाभार्थ्यासाठी फक्त 1 लाख रुपये एवढंच अनुदान मिळतं. मग तुमची ट्रॅक्टरची किंमत आता 70 HP ट्रॅक्टरची किंमत किती असेल
हे या ठिकाणी कॅल्क्युलेट करून चालत नाही. हा जो काय आकडा आहे, ही जी काय रक्कम आहे, एवढ्यासाठी तुम्ही पात्र आहात हे लक्षात असू द्या. त्यानुसार त्या ठिकाणी जे पर्सेंटेज दिले. आता यामध्ये काय असतं माहिती का, शासनाने ठरवलेली रक्कम आणि टक्केवारीनुसार तयार होणारी रक्कम, या दोन्ही रकमेमध्ये जी रक्कम कमी असेल तीच शेतकऱ्याला वर्ग केली जाते. जी कमी असेल ती, लक्षात घ्या. जर तुम्ही 1,00,000 ट्रॅक्टर घेतलं म्हणून तुम्हाला 40 लाख रुपये सबसिडी, तुम्ही असं समजू नका की 1,00,000चा 2,00,000चा ट्रॅक्टर घेतलं म्हणजे 2,00,000 आपल्याला 1,00,000 रुपये सबसिडी नाही मिळणार. शासनानं एकतर त्यांचे जे कमीत कमी असतं ते दिलेलं असतं. 3,00,000 ट्रॅक्टर घेतलं तुम्हाला, मग त्यानुसार 40-50% जर 1,50,000 रुपये सबसिडी मिळणार नाही. तर त्यावेळी 3,00,000चे 50% अशा पद्धतीत तुम्हाला केलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला 75,000 रुपयेच या ठिकाणी अनुदान दिलं जाईल. इतर प्रवर्गासाठी, सर्वसाधारण घटकासाठी 40% आणि अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गासाठी जे आहे ते 50%, याच प्रमाणात या ठिकाणी अनुदान वितरित केलं जात आहे. आता यामध्ये जे काय खाली जे आपण पाहतो, आता इतर घटक देखील या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. ही पीडीएफ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली असेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला जो घटक, ज्या घटकांतर्गत तुमची निवड झाली आहे त्या घटकाला किती अनुदान मिळतं, कसं मिळतं, याची देखील माहिती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ही पीडीएफ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, कारण प्रत्येक घटक या पीडीएफ मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रत्येक जेवढे डीबीटी अंतर्गत तुम्ही अर्ज करताय तो प्रत्येक घटक या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणखी एखादं उदाहरण घेऊ जेणेकरून आपल्याला म्हणजे शंका राहणार नाही याबद्दल की नेमकं अनुदान मिळतं किती. अनुदान मिळण्याबाबतची जी शंका आहे ती या ठिकाणी आपण क्लिअर करतोय की नेमकं अनुदान त्या बिलाच्या अमाऊंटनुसार मिळतं किंवा शासनाने ठरवल्याच्या प्रमाणे मिळतं की तुमच्या बिलाच्या 50% मिळतं, 40% मिळतं. जवळपास हे आपल्याला आता पूर्णतः कव्हर झालेलं असेल या पद्धतीनुसार. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता आपण जर दुसरं एखादं उदाहरण या ठिकाणी घेतलं की जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लागू होणार एखादं, सपोज या ठिकाणी आपण नांगर या विषयाचा थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आता नांगर, हा जो नांगर आहे या नांगराचा विषय काय, यामध्ये प्रत्येक नांगरासाठी आता 50,000 रुपये आणि 40,000 रुपये एवढीच अमाऊंट आहे. मग तुमचा नांगर कितीचा आहे याच्याशी शासनाला घेणं देणं नाही. ती अमाऊंट आहे. हायड्रॉलिक जो नांगर आहे टू बॉटमचा, त्यासाठी 56,000 रुपये सर्वसाधारण घटकाला आणि 70,000 रुपये जे अनुदान आहे ते अनुसूचित जाती जमातीला. मग याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या नांगराची किंमतच कमी झाली तर तुम्हाला या ठिकाणी अनुदान देखील कमी येणार आहे. त्या किमतीच्या 50% किंवा 40% याच प्रमाणात तुम्हाला अनुदान वितरित केलं जातं. हा झाला नांगराचा विषय. कोणताही विषय असू द्या, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी समाविष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जे काय असेल, तुमचं ज्या घटकासाठी तुम्ही अर्ज केला असेल किंवा ज्या घटकासाठी तुमची निवड झाली असेल, प्रत्येक घटकाचं या ठिकाणी या पीडीएफ मध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. आता चाप कटरसाठी देखील तसंच आहे. 1,80,000 त्याच प्रमाणात तुम्हाला अनुदान मिळतं. 50-40 मध्ये तुम्हाला या ठिकाणी अनुदान दिलं जातं. नांगर असेल, काय इतर ज्या काय गोष्टी आहेत या ठिकाणच्या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सांगत गेलो तर आपल्याला दिवसभर पुरणार नाही, कारण महाडीबीटी मध्ये भरपूर असे घटक आहेत जे घटक आपण या ठिकाणी चर्चा करू शकत नाहीत. परंतु जे प्रमुख घटक आहेत किंवा जी काय आपल्याला जी शंका आहे किंवा आपल्याला ज्या मनात ज्या गोष्टी निर्माण होतात की नेमकं अनुदान मिळतं किती, हे एक समजून घेण्याची या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. तर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या, अनुदान मिळण्यासाठी घटक कोणताही असू द्या, अनुसूचित जाती जमातीसाठी असाल तर त्या ठिकाणी 50% अनुदान आणि इतर म्हणजे सर्वसाधारण घटकासाठी असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 40% अनुदान, हे शासनाची ठरलेली. परंतु ही जर त्यांच्या शासनाच्या लिमिटच्या वर जात असेल तर शासनानं जास्तीत जास्त जी रक्कम आहे ती देखील फिक्स केलेली आहे. त्या रकमेला देखील तुम्ही त्या ठिकाणी क्रॉस करू शकत नाही. त्या क्रॉस रकमेच्या जी अमाऊंट असेल तीच क्रॉस रक्कम तुम्हाला फायनली, मग तुमचे 50% किती रक्कम होऊ द्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अशा पद्धतीने जे काय कॅल्क्युलेशन आहे, या पद्धतीने जे काय अनुदान मिळणार आहे या पद्धतीने कॅल्क्युलेट होतं आणि या पद्धतीने तुम्हाला ती रक्कम मिळते. आता बहुतांश शेतकऱ्यांचा या ठिकाणी प्रश्न कव्हर झाला असेल की नेमकं अनुदान मिळतं किती, हे किती असू द्या. 50% म्हणजे 50% नाही, 40% म्हणजे 40% नाही, हे डोक्यात घ्या. जी रक्कम या दोन्ही नियमाच्या कमीत कमी असेल, म्हणजे जी रक्कम या दोन्ही मधील कमी असेल ती कमी असेल, जास्त नाही, ती कमी असेल. तुम्ही 2,00,000 रुपये ट्रॅक्टर घेतलं परंतु 50%च्या अंतर्गत तुम्हाला 1,00,000 रुपयाची सबसिडी होते, तर त्या ठिकाणी तुम्हाला 50%च्या सबसिडीने तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार आहेत, कारण 1,00,000ची त्या ठिकाणी मर्यादा ठेवली झाली. पण जर तुम्ही 6,00,000 रुपये ट्रॅक्टर घेत असाल आणि 50%ने तुम्हाला 3,00,000 रुपये सबसिडी मिळत असेल तर ती 3,00,000 तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला शासनाने ठरवून दिलेली मर्यादा 1,00,000ची आणि 1,25,000ची आहे. तेवढंच अनुदान तुमच्या बँक खात्यावर जमा होतं, हे लक्षात असू द्या. या पद्धतीनुसार प्रत्येक घटक असू द्या, तुमचा कोणताही घटक असू द्या, त्या घटकाची माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. याची लिंक देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्याचा प्रयत्न करतो म्हणण्यापेक्षा देतोच, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक तुमच्या घटकासाठी तुम्हाला नेमकं अनुदान मिळणार किती
याचा अंदाज येईल आणि पुढील जी प्रक्रिया आहे ती आपल्याला राबवता येईल. हे आपले मनातील प्रश्न होते. प्रत्येक घटकाला वारंवार प्रत्येक घटकासाठी हाच प्रश्न होता. याला किती अनुदान, त्याला किती अनुदान, त्याला किती अनुदान. तर प्रत्येक वेळेस विचारणा करण्यापेक्षा आपण स्वतःच एकदा समजून घेऊ शकतो आपली ज्या घटकांतर्गत निवड झाली याचं आपल्याला किती अनुदान मिळू शकतं. एक या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या व्यतिरिक्त आपली काही शंका असतील, काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून कुठूनही मांडण्याचा प्रयत्न करा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती कामाची वाटली असेल, फायद्याची वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हो, जर चॅनलवर पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहील. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.